काटकसर या विषयावर दादाजींचे हे वचन आहे. तर काटकसर कोणाचं नाव? तेजी येते त्यावेळी तेजी आणि मंदी येते त्यावेळी मंदी. नेहमी कर्ज काढून काम करू नका, देणं करून कार्य करू नका. व्यापार करा, परंतु देणं काढून मौज चैन करू नये. कर्ज काढून केव्हा खावं? जेव्हा मरणाच्या दारी पडला असेल तेव्हाच. कोणी विचारलं की दादा, कंजूस आणि लोभीमध्ये काय फरक आहे? दादाजी म्हणतात, कंजूस फक्त लक्ष्मीचाच असतो, लोभी तर सर्वच बाजूनं लोभीपणा करतो. मानाचा पण लोभ करतो आणि लक्ष्मीचा पण करतो. या लोभी माणसाचा सर्वच बाजूंनी लोभ असतो. लोभी माणसाचा हिशोब कसा? एकत्र जमा करतो ते 15 वर्ष पुरेल इतकं किड्यासारखा एकत्र करतो आणि त्याला फक्त साठवण्याची तन्मयता असते. त्याच्यामध्ये जर कोणी आलं तर तो मग त्याला चावून मारून टाकतो. या ज्या मुंग्या आहे सर्व आयुष्यभर बिडामध्ये धान्य साठवतात आणि उंदीर मामा फुकटचे खाणारे एका मिनिटात येऊन सर्व खाऊन टाकतात. महिना 1000 रुपये कमवा आणि 800 रुपये खर्च करा. 500 रुपये आवक असेल तर 400 रुपये खर्च करा. याचं नाव काटकसर. पण कंजूस काय करतो? 400 रुपये खर्च करतो. मग भले 1000 आले, 2000 आले की 5000 आले, तो टॅक्सीनं जाणार नाही. काटकसर हे अर्थशास्त्र आहे. भविष्य काळाच्या अडचणी लक्षात ठेवते. कंजूस माणसाला पाहिल्याबरोबर चीड येते की काय कंजूस आहे. काटकरी माणसाला बघितल्याबरोबर चीड येत नाही, कारण काटकसर किंवा कंजूसपणा हे सापेक्ष आहेत. खर्चिक माणसाला काटकसरी मनुष्यसुद्धा आवडणार नाही आणि खर्चिक मनुष्य काटकसर करावयास गेला तरीसुद्धा खर्चिक राहील. खर्चिकपणा आणि काटकसरीपणा दोन्हीही सहज स्वाभाविक आहेत. किती वाटेल तेवढं केलं तरीसुद्धा वळणार नाही. प्राकृत गुण सर्व स्वाभाविक आहेत. आता हे दादासुद्धा काटकसरी आहेत आणि खर्चिक आहेत, पक्के खर्चिक आहेत. तरीसुद्धा पूर्ण सोयीप्रमाणे कम्प्लिटली ॲडजस्टेबल खर्च करणारे आहे. परक्या माणसाकरिता खर्चिक आणि स्वतःकरिता काटकसरी आहेत. आणि उपदेश देण्यात फार बारीक. दादाश्री म्हणतात, आमची काटकसर सोयीची, ॲडजस्टेबल आणि खूप उच्च प्रकारची आहे. आम्ही पाणी वापरतो ते सुद्धा काटकसरीने ॲडजस्ट, अनुकूल करून वापरतो. आमचे प्राकृत गुण सहज रीतीने राहिलेले आहेत.